58 धावेंचं लक्ष्य या ठिकाणी असणार आहे. 58 इज द टार्गेट. चला 58 धावेंचं लक्ष्य आहे आणि आपण सामन्याला सुरुवात करतोय. दुसरा डाव या सामन्याचा त्याला आपण सुरुवात करतोय. अकबर गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. षटक क्रमांक 1 साठी 58 धावेंचं लक्ष्य आहे. 58 इज द टार्गेट. साई आणि त्यांच्यासोबत प्रशांत ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अकबर गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज आहेत. लेफ्ट आर्मवर विकेट. पहिल्याच बॉलवरती चांगला फटका आहे आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा बॉल पोहोचलेला आपण पाहायला. फुलर लेनचा बॉल होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने या डावाला सुरुवात झाली आहे. गोलंदाज अकबर गोलंदाजी ट्रॅकवरती. कमालीचा फटका आहे. अप्रतिम टायमिंग आपण पाहिलं. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न होता परंतु थोडंसं वेट केला आणि नंतर कमालीचं टायमिंग पाहायला मिळालंय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. परंतु प्रशांत यांच्या बॅटमधून प्रशांत आणि साई ही ओपनिंग पेअर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. साई फ्रॉम देसाई, प्रशांत फ्रॉम चिकनघर ही जोडी मैदानावरती आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती अकबर. पुढचा बॉल यावेळेस देखील कमालीचा फटका आहे. हाफ व्हॉलीबॉल होता. पुढे टाकला होता आणि त्याला मात्र सरळ बॅटने लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. इट्स अनदर विकेट. 2 कन्झिक्युटिव्ह इन अ रो. सिक्सर. 13 धावा धाव बलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दिस स्कोरकार्ड. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली आहे. 58 धावेचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर मात्र या डावामध्ये दिलं गेलंय. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे प्रशांत यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल अप्रतिम हा देखील फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. बॉल सीमारेषे पार. आणखी एक चौकार. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे. बॉलची लेंथ देखील महत्त्वाची होती आणि आता मात्र पाठीमागचे 2 बॉल अगदी पुढच्या लेंथवरती. एक बॉल जो होता तो प्रशांत यांच्यासाठी शॉर्ट ऑफ लेंथवरती होता. त्यावरती षटकार आला आणि तदनंतर अगदी लेंथ पुढे केली. सतरा धावा धावपलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग प्रशांत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आत्तापर्यंत 3 बॉलमध्ये 2 लगातारचे षटकार आणि एक चौकार प्रशांत यांच्या बॅटमधून आलाय आणि धावफलक जाऊन पोहोचले. 17 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अकबर यांच्यावरती मात्र आक्रमण केलंय. 17 धावींपर्यंत हा प्रवास झालेला पाहायला मिळतो. 58 धावींचं लक्ष. पुढचा बॉल यावेळेस देखील कमालीचा फटका आहे. शॉर्ट ऑफ लेंथ वरती बॉल आणि या बॉलवरती देखील आक्रमण केले. आणखीन एक बिग हिट प्रशांत यांच्या बॅटमधून. 1 मोर सिक्सर. बॉलच्या मेरिटवरती क्रिकेट खेळतायत प्रशांत. जेव्हा जेव्हा लेंथ पुढे त्यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतायत. ज्यावेळेस आखूड टप्प्याचे बॉल असतात त्यावेळेस मात्र आडव्या बॅटने प्रहार करण्याचं काम त्याने केलंय. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे. तेवीस धावा धावपलकावरती आहेत. 23 रन्स ऑन दिस स्कोरकार्ड. 23 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल
लेफ्ट आर्मवर द विकेट फुलरलेनचा बॉल होता, यॉर्क केलं स्वतःला प्रशांत यांनी आणि एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 24 धावा धावपलकावरती आहे. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. 24 विदाउट लॉस. पीके अँड सन्स टीम पोहोचली 24 धावेंवरती. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी पहिल्या षटकामध्ये प्रभावित केलं प्रशांत यांनी. कमालीची बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. चार षटकांमध्ये 34 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. 18 बॉलमध्ये 34 धाव्यांची आवश्यकता आहे. अठरा बॉलमध्ये 34 धाव्यांची आवश्यकता आहे. 24 धावा इथे मात्र बनवल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली प्रशांत यांची. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालेत. फुल टॉस बॉल होता. कदाचित बॅट सोबत संपर्क आहे आणि बॉल मात्र स्क्वेअर लेग रिचनमध्ये गेलाय. एक धाव प्राप्त होते आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 25 धावा धावपलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग पहिल्या षटकामध्ये प्रशांत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्ट्राईक एंडवरती साई आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाव, व्हॉट अ डिलिव्हरी दॅट इज. जबरदस्त हा बॉल होता. फलंदाजाकडे उत्तर नव्हतं या डिलिव्हरीचं. अनप्ले बॉल फॉर हिम आणि आली विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज आबा मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 3 वरती. स्विच इट करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा विकेट मिळवत आहेत ताहीर. जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा विकेट आली. प्लॅटफॉर्म सेट होता बॅटिंग करणाऱ्या टीमकडे, परंतु आता मात्र एका पाठीमागून एक धक्के त्यांना लागत आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा आल्यानंतर ताहीर यांनी पुनरागमन केलंय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. अगदी गोल्डन डक शिकार ठरले आबा. नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं विनंती आहे. नवीन फलंदाज पप्पू मैदानावरती दाखल झालेत आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल सांगता होताना पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ताहीर यांच्या माध्यमातून. फुलरलेनचा हा देखील बॉल होता. पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव प्राप्त होईल. लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव आली. एकेरी धावेने धावपलक पुढे जाईल. 26 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली होती प्रसाद यांना, त्यानंतर 2 विकेट. या बॉलवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे आणि दुसऱ्या धावेचा देखील चान्स तिथे घेतलाय आणि 2 धावा इथे देखील प्राप्त होतील.
लेग बाईकच्या माध्यमातून या 2 धावा या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल 28 धावा धावफलकावरती आहेत 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 12 बॉलमध्ये 28 बनल्यात त्यामध्ये पहिल्या 6 बॉलमध्ये 24 धावा बनल्या होत्या पुढच्या 6 बॉलमध्ये केवळ 4 धावा आल्यात आणि आता 12 बॉलमध्ये 30 धाब्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. 12 बॉल 30 धाब्यांची आवश्यकता मैदानावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पप्पू आणि त्यांच्या जोडीने प्रशांत ही जोडी मैदानावरती आहे. संतोष गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 साठी संतोष आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत. 12 बॉल 30 धाब्यांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल खूप कमालीचा पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रचंडांना खूप कमी स्ट्राईक मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी दुसऱ्या बॉलवरती स्ट्राईक मिळाली होती. धावांचा पाऊस पाडला होता प्रशांत यांनी. त्यानंतर अगदी पाठीमागच्या षटकामध्ये 2 बॉल त्यांना खेळण्यास मिळाले. अकरा बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉलमध्ये 30 धाब्यांची आवश्यकता आहे. पप्पू आहे स्ट्राईक एंडवरती. मोठा फटका शोधणं गरजेचं आहे. शरीरावरती हा देखील बॉल आदळला आहे आणि षडमान क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल होते. 1 धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पडते. लेग बाईच्या माध्यमातून एकेरी धाव आली आहे. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये अजूनही 29 धाब्यांची आवश्यकता आहे. 10 बॉल शिल्लक आहेत. 10 बॉलमध्ये 29 धावा अजूनही बनवायच्यात. प्रशांत पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती पोहोचले. ही महत्वाची बाब आहे. रेड बॉलची घोषणा पंचाने केली आहे. हे 4 बॉल खूप महत्वाचे आहेत. या सामन्याच्या निकालावरती खूप परिणाम या 4 बॉलचा होणार आहे. इथे मात्र 1-2 मोठे फटके शोधावे लागतील प्रशांत यांना. हा देखील कमालीचा बॉल आहे. आणखी एका डॉट बॉलची सांगता होते. 9 बॉल आता शिल्लक आहेत. 9 बॉलमध्ये 29 धाब्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमने पूर्णपणे पुनरागमन केलं. असं वाटलं पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्यानंतर 3 षटकांमध्ये हा सामना कंप्लीट होईल की काय. परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि या खेळामध्ये पुनरागमनाला महत्त्व आहे. ते पुनरागमन मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने खूप चांगल्या रीतीनं केलेलं पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल हा बॉल देखील डॉट येताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. संतोष यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी खरं तर पाहायला मिळाली आहे या षटकामध्ये. आखुटप्प्याचा बॉल होता. हुक करतायत फलंदाज आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार आवश्यकता होती या षटकाराची. महत्वपूर्ण षटकार योग्य टायमाला आलाय. अजूनही 23 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. सात बॉलमध्ये 23 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. 35 धावा या ठिकाणी बनल्या गेल्या. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 23 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. बॅकफुटला गेलेत. लेटकटचा फटका आणि 1 धाव तिथे प्राप्त होईल. आता बॉल उरले 6 बॉलमध्ये 22 धाव्यांची आवश्यकता या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या टीमला असणार आहे.
पहिल्या 6 बॉलमध्ये खरं तर 24 धावा बनल्या होत्या आणि आता शेवटच्या 6 बॉलमध्ये 22 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. पिके अँड सन्स. क्षेत्ररक्षक होते पॉइंट रिजनमध्ये, त्यांना मात्र बॉलने हुलकावणी दिली आहे आणि पहिला बॉल जातोय सीमारेषे पार. आता बॉल उरलेत 5 आणि 5 बॉलमध्ये 18 धाब्यांची आवश्यकता आहे. कमालीचा फटका प्रसाद यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अगदी स्क्वेअर कटचा फटका डीप बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 5 बॉलमध्ये 18 धाब्यांची अजूनही आवश्यकता मैदानावरती असणार आहे. क्लीन बोर्ड, विकेट आली आहे. 4 बॉल आणि 18 धाब्यांची आवश्यकता इथे मात्र असणार आहे. चार बॉल 18 धाब्यांची आवश्यकता आहे. प्रशांत यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती. पहिल्या षटकामध्ये 24 धावा बनवण्यामध्ये प्रशांत यांचा खूप महत्त्वाचा वाटा होता, परंतु त्यानंतर अगदी अकबर यांचं षटक महागडं राहिलं. ताहिर यांनी खूप चांगली गोलंदाजी सेकंड ओव्हरमध्ये केली आणि कौतुक त्यांचं देखील झालं पाहिजे. त्यानंतर संतोष यांनी देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. कमालीचा फटका आहे. लॉफ्टेड हिटची आवश्यकता होती आणि तो लॉफ्टेड हिट इथे मात्र आलेला पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. कोमल यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. तीन बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉलमध्ये 12 धाब्यांची आवश्यकता आहे. कोमल मैदानावरती दाखल झाले. डगआउटमधून सेट होऊन ते मैदानावरती आलेत. 3 बॉल 12 धाब्यांची आवश्यकता आहे. आलेल्या पहिल्याच बॉलवरती कोमल यांनी षटकार लगावलाय आणि आपले इरादे अगदी स्पष्ट केले. तिथून मात्र 3 बॉलमध्ये 12 धाब्यांची आवश्यकता आहे. चांगला फटका यावेळेस देखील ऑन साईडला स्क्वेअर लेग रिजनमध्ये बॉलला खेळतायत. एक धाव प्राप्त झाली आहे आणि आता बॉल उरले दोन बॉलमध्ये 11 धाब्यांची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या टीमला. एक मोठा फटका जरूर आलाय कोमल यांच्या बॅटमधून. अगदी गोलंदाजी खूप कमालीची पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात कनक भांडूप संघाने खूप चांगली गोलंदाजी सामन्यामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी पुनरागमन केलं. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आल्या होत्या, परंतु सेकंड ओव्हरपासून पुनरागमनाला सुरुवात त्यांनी केली आहे. 2 बॉल 11 धाब्यांची आवश्यकता आहे. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर बॅटिंग करणारी टीम अगदी सहज विजयाच्या जवळ जाऊ शकते. बॅटच्या एजला हा बॉल लागलाय आणि इथून मात्र आता गोलंदाजी करणारी टीम या सामन्यामध्ये फेवरेट समजली जाईल. एक बॉल शिल्लक. एका बॉलमध्ये 10 धाब्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. फटका चांगला होता.
क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत.